हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि रेसिपीचं नावसुद्धा सांगते. रेसिपीपासूनच आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इकडे तुम्ही बघितलंच मी एक कांदा बारीक कापून घेतलेला होता. सोबतच एक शिमला मिरचीसुद्धा धुतली आणि बारीक कापून घेतली आणि त्याच्यावरतीच ना मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक करून घातलेली आहे, म्हणजे बारीक कापलेली. आणि सोबतच बेसनपीठ घालायचं आहे, थोडीशी हळद, एक मिरची, हिरवी मिरची जास्त ना ती बारीक कापून घातली आणि अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरा पावडर वापरलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ना भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण कांदा भजी वगैरे बनवतो ना, तर त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं. आता इथे ना मी शिमला मिरची आणि कांदा वापरलेला आहे, त्याची भजी बनवते. जर तुम्हाला शिमला मिरची नको असेल तर तुम्ही फक्त कांद्याची सुद्धा बनवू शकता, नाहीतर तुम्ही फक्त शिमला मिरचीसुद्धा बनवू शकता किंवा मग तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या थोड्या थोड्या घातल्या तरीसुद्धा चालेल. आता इकडे मी अगदीच चिमूटभर असा सोडा घातला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेते. जर तुम्हाला सोडा आवडत नसेल तर तुम्ही ना हा सोडा स्किप केला तरीसुद्धा चालेल. याच्या जागेवरती कडकडीत तेलाचं मोहन घालायचं 1 चमचाभर. जेव्हा तुम्ही भजी तळायला घेणार ना तेव्हा. तर जे भज्याचं बॅटर होतं ना तर ते मी साईडला ठेवून दिले. आता भज्याचं पीठ जे आहे ते मुरेल तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया, म्हणजेच की रश्श्याची. त्याच्यासाठी जो काय मसाला लागणार आहे तर तो आपण भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ना इकडे मी 2 मोठे कांदे घेतलेले होते आणि ते कापून घेतले, लसूण सोलून घेतला आहे, अद्रकसुद्धा मी कापून घेतलेलं, पण थोडंसं खोबरं कापून घ्यायचं राहिलं होतं तर ते सुद्धा मी कट करून घेतलं. इकडे ना आता कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदे आता आपल्याला टाकायचे आहेत तेलावरती. सोबतच आपल्याला लसूणसुद्धा टाकायचं आहे, आलं टाकायचं आहे आणि 2 ते 3 चमचे मी सुकं खोबरं बारीक कापून घेतले तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं. सोबतच 1 चमचा तीळ घातलेले आहेत आणि 1 चमचा सोप घातलेले आहे. आता हे सगळं जे आहे ना आपल्याला मसाले ते व्यवस्थित तेलावरती भाजून घ्यायचे. तर अर्धा चमचाच मी तेल घातलेलं आहे. आता चांगला कांदा ना आपला लालसर होईपर्यंत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर आज आपण आहे ना भजीचा रस्सा किंवा मग भजीचं कालवण करणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, रोजचा उठून पडलेला आपल्याला प्रश्न असतो, सकाळ संध्याकाळ भाजी काय बनवायची. बाजारात गेलं तर भाज्या आपल्याला त्याच मिळतात आणि जरी त्या भाज्या रिपीट केल्या तरीसुद्धा ना आपण खाऊ, पण घरातले खायला काही मागत नाहीत. मग कधीतरी आहे ना काहीतरी डोकं चालवावं लागतंच. आता आपण कढी पकोडे तर करतच असतो ना, तर आज म्हटलं चला आपण भजी बनवूया आणि भजीचंच कालवण करून टाकूया. तर मला पण काही सुचत नव्हतं, पण म्हटलं की चला आज आपण तुम्हालासुद्धा रेसिपी दाखवते भजीचं कालवण कसं करायचं आणि रेसिपीसुद्धा बनेल आणि वेगळं काहीतरी असं, म्हणजे मुलांनीसुद्धा कधी खाल्लं नव्हतं तर त्यांनीसुद्धा पहिल्यांदाच खाल्लं. तर तुम्ही बघितलंच की मसाल्यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकलेली होती आणि कोथिंबीरसुद्धा. ते सगळं मी मसाल्यासोबत भाजून घेतलं. तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल ना तर ती स्किप केली तरी चालेल, कोथिंबीर फक्त वापरली तरीसुद्धा चालेल. मसाला आता कढईमधून ना काढून घेतला आहे, तो थंड होतो आहे तोपर्यंत आपण भजी तळून घेऊया. तर त्याच कढईमध्ये ना मी मसाल्याच्याच कढईमध्ये तेल घातलं. तेल आता गरम झाले तर जसे आपण कांदा भजी तळतो ना तर तसेच आपल्याला हे सुद्धा भजी तळून घ्यायचे आहेत. भजी बनवण्यात किंवा तळण्यात काहीच फरक नाही आहे. नेहमीप्रमाणे जी आपण नॉर्मल भजी बनवतो ना तर तसेच बनवायचे. तुम्हाला जर ना कांदा, शिमला मिरची किंवा मग दुसऱ्या कुठल्या भाज्या वापरून जर भजी बनवायची नसतील ना तरी काही हरकत नाही. तुम्ही फक्त पिठाची पोकळ भजीसुद्धा बनवू शकता. त्याच्यामध्ये ना ओवा, जिरं आणि मीठ, हळद वगैरे घालायचं आणि खूप फेटायचं चांगलं, म्हणजे ते भजी ना हलके होतात आणि ते सुद्धा ना मस्त लागतात. तर जसं आपण कढीमध्ये भजी वापरतो ना तर त्याचप्रमाणे. तर आता इकडे मी राहिलेले भजीसुद्धा तळून घेते, थोडेसे राहिलेले आहेत आणि नंतर मग आपण ना मसालासुद्धा बनवूया. तर आता इकडे तो मसाला थंड झाला होता तर आता मी वाटून घेते आणि आता लगेच आपण रश्श्याची तयारी करूया. तर तेल जे एक्स्ट्राचं होतं ना तर ते मी काढून घेतलं. जेवढं रश्श्यासाठी लागणार आहे कालवणासाठी तर तेवढंच ठेवलं आहे. खरं तर हे ना भज्याचं कालवणच आहे. तर आता त्याच्यामध्ये मी तेलामध्ये जिऱ्याची फोडणी केली, अर्धा चमचा जिरं घातलं आणि जो काय वाटलेला मसाला होता ना तर तो तेलावरती घातलेला आहे. आता हा चांगला भाजून मी घेतला आहे व्यवस्थित. याच्यावरती मी कांदा लसूण मसाला वापरते आहे. तुमच्याकडे जे कोणतं तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता आणि सोबतच मी अर्धा चमचा धना पावडर घातली आणि
1 चमचा मी किचन किंग मसाला घातलेला आहे। आता हे सगळे मसाले जे आहेत ते मसाल्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, पावडर मसाले व्यवस्थित भाजायचं, जेणेकरून हा मसाला ना कढईला चिकटला नाही पाहिजे। जेव्हा मसाला तेल सोडतो ना तेव्हा तो कढईला अजिबात चिटकत नाही। तर तुम्ही बघू शकता एक चांगला मसाला एकदम व्यवस्थित भाजलेला आहे। आता याच्यावरती मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतला होता तर तो घातलेला आहे आणि सोबतच मीठसुद्धा। आता मी मीठ पुन्हा घालणार नाही ग्रेव्हीमध्ये, तर सगळं जे मीठ होतं का लागणारं तर ते मी आत्ताच वापरलेलं आहे। थोडंसं पाणी घातलंय आणि आता हा मसाला ना व्यवस्थित चांगला भाजून घेते। तर ना हा मसाला ना आपण छान असा भाजला ना तर आपल्या कालवणाला सुद्धा ना चांगली मस्त अशी टेस्ट येते। तर आता इकडे ना मी जेव्हा किचन किंग मसाला घातला आहे ना या कालवणामध्ये म्हणजे रश्श्यामध्ये, तर तुम्ही किचन किंग मसाल्याच्या ऐवजी आहे ना तुम्ही छोले मसालासुद्धा वापरू शकता। तर आता मसाला चांगला भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार आता मी पाणी घालून घेणार आहे। जसे तुम्हाला रस्सा पातळ दाटसर हवा आहे ना तर त्याप्रमाणे थोडासा ना पातळच ठेवायचा, नंतर तो उकळेल आणि थोडा आटेल ना तर मग व्यवस्थित होऊन जातो। आता थोडी कोथिंबीर आणि गरम मसाला ग्रेव्हीमध्ये मी घातला आहे म्हणजे रश्श्यामध्ये घातला आहे। आता छान मिक्स करून घेते आणि फास्ट गॅसवरती ना याला उकळी आणून घेतली आणि आता स्लो गॅस करून ठेवलेला आहे। तर आता रस्सा होतोय तोपर्यंत मी भाकरीसुद्धा बनवायला घेतल्यात। आता भाकरी जोपर्यंत होतील तोपर्यंत रस्सासुद्धा चांगला कडेल तर आणि आटेलसुद्धा। तर जेवढा तो कडेल ना तर तेवढी चांगली टेस्ट येते। मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की तुम्ही कालवणामध्ये म्हणजे रस्स्यामध्ये ना किचन किंग मसाल्याच्या ऐवजी ना तुम्ही छोले मसाला वापरू शकता, किंवा मग तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल ना तर तुमच्याकडे चिकन मसाला किंवा मग मटण मसाला असेलच तर तो तुम्ही वापरू शकता, आणि जे खात नाहीत तर त्यांनी ना छोले मसाला वापरा। मी किचन किंग मसाला घातलेला आहे, पण मला असं वाटतं की ह्याच्यासाठी आहे ना छोले मसाला किंवा मग चिकन मसाला किंवा मटण मसाला हवा। आता मी तुम्हाला रेसिपीज दाखवत असते तर त्याच्यातले बारकावेसुद्धा सांगत असते, रेसिपी चांगली झाली किंवा नाही झाली, किंवा मग रेसिपीसाठी कोणते मसाले वापरले पाहिजेत आणि कोणत्या मसाल्याने कसं होईल हे सुद्धा माझं सांगणं काम आहे। तर मला असं वाटतं की किचन किंग मसाला वापरण्यापेक्षा तुम्ही जर छोले मसाला वापरला आणि किंवा मग जे नॉनव्हेज खाता आहेत त्यांनी चिकन मसाला वापरला तर तुमची जी रस्सा आहे ना कालवण आहे ना ते 1 नंबर होईल, माझ्यापेक्षासुद्धा खूप छान होईल। मी जसं दाखवलं आहे ना तर तशीच प्रोसेस करत जा आणि तसंच सगळं जसं मी सांगते आहे तसंच करत जा, तुमचीसुद्धा रेसिपी खूप छान आणि उत्तम होईल। तर माझ्या भाकऱ्या वगैरे सगळ्या बनवून झाल्यात, एक शेवटची राहिली होती पण तरीसुद्धा आहे ना मी शिफ्ट केलं या बर्नरवरून त्या बर्नरवर। तर आता रस्सा तर झालेला आहे चांगला आणि गॅस जो आहे ना मी बंदच केला आहे, कारण रस्सा खूप जास्त गरम आहे। आता हे भजी मी रश्श्यामध्ये सोडून देते, पण जर तुम्ही लगेच जेवणार असाल ना तरच हे भजी लगेच सोडून द्यायचे रश्श्यामध्ये, आणि जर वेळ असेल तर मग जेवायच्या अगोदर 2 मिनटंच फक्त रश्श्यामध्ये हे भजी सोडून द्यायचे, नाहीतर मग जास्त भिजतील आणि खूप मग हे होऊन जाईल, नरम पडतील। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला अजिबात सांगायला विसरू नका। उद्या तुम्हाला नव्याने भेटेन, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।